नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। जर तुमच्याकडे 1 वाटी बेसन पीठ असते तर हा पदार्थ नक्कीच करून पहा। खूप सोपा आणि साधा आहे। नक्कीच पहा पुढे काय बनवते त्या 1 वाटी बेसनमधून। तर इथे घेतलेल्या आहेत मिरच्या आणि इथं 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत मी। पहा, लसणाचे कांदा घेतलेला आहे आणि ह्या मी टेचून घेणार आहे मस्त असं। त्याला छान असं टेचून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही करायचं, मोठं पण नाही, मस्त टेचून घ्यायचं त्याला मात्र। हे पहा घेतलेलं आहे आता टेचून मी व्यवस्थितशीर त्याला, म्हणजे मोठं मुळच ठेवायचं, बारीक नाही करायचं, एकदम ना असा ठेचा करतो तसं नाही करायचं। फक्त त्याचा फोडणीला आपला आरक उतरला पाहिजे, मग त्याच्यात एवढं करायचं। हे पुरेसं झालेलं आहे। इथे का घेतलेलं आहे मी कांदा आणि कोथिंबीर वगैरे आहे, ते नंतर दाखवते तुम्हाला काय काय लागतं। इथे कढई ठेवलेली आहे मी। कढई छान तापून द्यायची पहिली, नंतर मग आपल्याला पुढचं प्रोसेस करायचे। तर कढई छान तापलेली आहे आता बऱ्यापैकी। तर आपण आता त्याच्यात टाकणार आहे तेल। तेल किती टाकायचे अंदाज आपला आहे बघा। मी आता हे तेल टाकलेलं आहे 2 पळ्या, म्हणजे 1.5 पळी टाकलेली आहे। छोटी पळी आहे, 1.5 पळी तेल टाकलेले आहे। छान तेल कढई तापलेली आहे आता। आता टाकायची आपल्याला मोहरी। मोहरी 1 चमचे टाकली, ते तडतडली का जिरं लगेच टाकून द्यायचं। जिरं टाकलं का तुमच्याकडे हिंग असलं तर हिंग टाका आणि कांदा टाकून द्या। कांदा टाकून दिला, कांदा 1 कांदा मी चिरलेला आहे मीडियम साईजचा, तो टाकलेला आहे हे बघा। आणि कोथिंबीर होती ती टाकलेली आहे। छान परतून घ्यायची, याला चांगलं ट्रान्सफर होतपर्यंत कांदा परतायचा। मिनिटभर परतून घ्यायचा छान कांदा पहिला, नंतर पुढची प्रोसेस करायची आपल्याला। तर पहा आता हा ठेचा आहे ना तो आपण केलेला जाडसर आपला, तो टाकला त्याच्यामध्ये। 2-4 मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या हे टाकलेलं आहे। जिरं पण टाकले, हिंग टाकलंय। आता टाकायची आपल्याला हळद। तर हळद दिली टाकून, थोडीशी टाकलेली आहे, बघू आता किती रंग आला, नाही तर परत टाकायला लागेल आपल्याला, रंगावर आहे ते। तर छान हळद पण टाकलेली आहे। आता ह्याला मस्त मिक्स करून घेणार आहे मी। हळद झाल्यानंतर पहा असं छान मिक्स करून घ्यायचं। ती हळद पिवळं सगळे त्याच्यात झाली पाहिजे। अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही रेसिपी आहे, पण फार अप्रतिम आहे। आणि आपल्याजवळ काहीच नाही चला भाजीला, तर हा पर्याय छान आहे। हा 1 वाटी मी बेसन पीठ होतं ना ते टाकलेलं आहे याच्यात। पहा आता हे असं हलवून घ्यायचं आणि लगेचच त्याच्यात आपल्याला पाणी ओतायचे। हे बघा पाणी ओतलं आणि हलवून घ्यायचं छान असं। गुठळ्या काढून टाकायच्या त्याच्या, मस्त गुठळ्या काढून टाकायच्या अशा। साध्या सोप्या पद्धतीतली तुम्हाला दाखवते, अगदी 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे, पण फार कमालीची आहे मात्र। हे बघा छान हलवून घ्यायचं मस्त, त्याला छान असं खाली लागलं नाही पाहिजे। आणि छान फोडणी मस्त सुगंध सुटलेला आहे त्या फोडणीचा। आणि हे पळी घ्यायची, मग त्या पळीनी गुठळ्या सोडून घ्यायच्यात आपल्याला। आणि हे बघा रंग थोडा कमी वाटला मला, तर थोडीशी हळद नंतर टाकलेली आहे मी। असं हलवत राहायचं सारखं। फोडणी बघा रंग किती छान दिसते, वरती बघा मसाल्याचं सगळं वरती आलेलं आहे, तरी छान असं। अगदी सोप्या पद्धतीतलं तुम्हाला कळलंच असं ना आता काय आहे ते। तर हे आहे आपलं बेसन। हे बेसन झटपट होणारं, तुम्ही भातावर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशावर खाऊ शकता। अगदी झुणका म्हणतात ना, तो झुणका आहे, खूप जबरदस्त, खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो। गरमागरम वाफळलेला भात आणि बाजूला झुणका घेतला हा ना, तर काय मज्जाच येते खायला। तर मस्तच वाटतं एकदम खायला। तर झटपट होणारे, आपल्याकडे काहीच भाजीला नाही, तर पटकनी हा पर्याय खूप छान आहे, तुम्ही नक्कीच करू शकता। अगदी 5 मिनिटाची रेसिपी आहे, जास्त वेळ खात नाही। आता शिजलं का पाहायचं, कसं पाहायचं शिजलं, रट होणार ते, एकदम रट आवाज येणार त्याचा आणि त्याच्यावरून असे उडणार शिंतोडेवरती, तर मग म्हणायचं शिजले आपलं। हे बघा आता रट व्हायला लागलेलं आहे ना, हे पहा, मग ते असे वरती उडत राहणार, मग ते म्हणायचं शिजलं। त्याला शाईन येते जराशी, पिठल्याला त्या शाईन येणार, मग ती शाईन आल्यावर आपल्याला समजायचं का झालंय आपलं पिठलं बनून। हे बघ मस्त रट करते अगदी छान, आणि त्याला शाईन पण आलेली आहे पहा। जरासं होऊन देते अजून थोडंसं का झालं। गरमागरम भात घ्यायचा,
आणि त्याच्या बाजूला पिठलं घ्यायचं. हे मस्त ताव मारायचा. खूप छान लागतं, खूप टेस्टी. आणि तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता. हे खूप टेस्टी लागतं, खूप छान लागतं. नक्कीच करून पहा ही पद्धत. कशी वाटली ती बी नक्की सांगा मला. झटपट होणारी रेसिपी आहे, अवघड बिलकुल नाही आणि पटकन होती. वेळ खात नाही जास्त. आपल्याला कुठून कंटाळा आला, दमून आलं किंवा कुठून आलो किंवा आता चला काहीच नाही भाजीला, काय करायचं टेन्शन आलं, तर हा पर्याय खूप छान आहे. तुमच्या एक वाटी फक्त बेसन असलं तर तुमच्या पुऱ्या फॅमिलीसाठी होऊ शकतं. हे झटपट होऊ शकतं. ते बी झुणका भाकरी मस्तच लागते का नाही. झुणका भात, झुणका भाकरी अशा पद्धतीने खूप छान लागते. तर नक्कीच बनवून पहा. आयडिया छान आहे, ट्रिक साधी आहे, सोपी आहे आणि सहज होणार आहे. अवघड बिलकुल नाही. बघा आता बारीक गॅस करून ठेवली आहे. ते रट 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 वाजतच राहते. आणि आता तुम्हाला मी काढून दाखवणार आहे कशा पद्धतीने होते. झालेलं आहे आपलं. छान शाईन पण त्याला मस्त आलेली आहे. पहा बरं किती छान शाईन आलेली आहे त्याला. आणि कलर पण सुंदर दिसतोय. त्याच्यामुळं कांदा आणि ते हिंग टाकल्यामुळे आणखीन जिरं तर स्वाद छान येतो त्याचा जिऱ्यानी आणि हिंगानी. तर अशा तऱ्हेने जर पिठलं केलं किंवा झुणका केला तर तुम्हाला नक्कीच आवडेल. आता मी तुम्हाला भरून दाखवते कसं खायचं, कसं ठेवायचं. ताटात तुमच्या ठेवते. इथे एक प्लेट घेतलेली आहे. हा गरमागरम भात घेतलेला आहे पहा, सुट्टा अगदी मस्त. तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने घ्यायचा आणि व्यवस्थितशीर एका बाजूला लावून ठेवायचा. त्याच्याबरोबर कांदा आणि मिरची जर असली तर मग काय मजाच येईल. असा भात घेतला आणि बाजूला टाकायचं ते पिठलं म्हणा किंवा झुणका म्हणा, काही बोललं तरी चालेल. तर असं बाजूला ठेवायचं. तर हा आपला खूप साध्या सोप्या पद्धतीतला पर्याय आहे. हा नक्कीच निवडून तुम्ही करू शकता, बनवू शकता आणि बनवली पण असेल तुम्ही कधी आणि खाल्लं पण असेल, आवडेत पण असेल तुम्हाला. पण या पद्धतीने नसलं गेलं तर जरूर करून पहा. पिठलं हे सर्वांनाच येतं, बऱ्याच लोकांना येत नाही असं नाही, सर्वांनाच पिठलं येतं. का की साधी रेसिपी आहे पण खूप झणझणीत मस्त चमचमीत आहे, छान आहे. हे बघा आता झालेलं आहे. आपल्याला वरून मी कांदा ठेवते आणि मिरच्या 2 ठेवते. का आपलं मस्त हे झुणका भात खायला खूप छान लागतं. अगदी तोंडाला पाणी सुटन असं लागते. मस्त गरमागरम ताव मारा मस्तपैकी. हे बघा कांदा ठेवले आहे, मिरच्या ठेवल्या आणि मध्ये मस्त मस्त ताव मारून घ्यायचा. अगदी रंगही सुंदर आलेला आहे त्याचा आणि छान दिसतंय पण. तर नक्कीच तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मैत्रिणींनी कशी वाटली ही रेसिपी. आवडली का तुम्हाला, तुम्ही करता का कधी. तर चला बाय, परत भेटूया.